तर मँगो लवर्स, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आंब्याचा सीझन सुरू आहे, तोपर्यंतच काहीतरी गोड तर झालंच पाहिजे. चला तर मग बनवूया झटपट मँगो शिरा. यासाठी मी येथे एक गोड आंबा, मस्त पिकलेला आंबा आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण त्याचे साल काढून घेणार आहोत. तुम्ही साल न काढता चिरून घेतला तरीही चालेल, फक्त आपल्याला त्याचा गर काढायचा आहे. तर येथे मी आंबा चिरून घेत आहे. याचे मस्त काप करून मिक्सरला फिरवून घेणार आहे. एकदम मऊसूत पल्प तयार. तर एका पॅनमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलेला आहे. मध्ये आवडीप्रमाणे काजू, बदाम, पिस्ता बारीक चिरून आपण याला भाजून घेणार आहोत. तुपामध्ये ड्रायफ्रूट छान हलके सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचे. यामुळे त्यांना मस्त खमंग आणि कुरकुरीत चव येते, जी शिऱ्यामध्ये खाताना अगदी लाजवाब लागते. मंद आचेवर 2च मिनिटांमध्ये आपले नट्स भाजून झालेले आहेत. तर प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता मी येथे 1 वाटी केसरी रवा घेतलेला आहे. हा रवा थोडा जाडसर असतो, त्याची टेस्टही उत्तम लागते. जर तुम्हाला हा जाडसर रवा आवडत नसेल तर तुम्ही आपला साधा पांढरा रवाही घेऊ शकता. पांढऱ्या रवाचं प्रमाणही 1 वाटीच असेल, त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही रवा सिलेक्ट करा. मंद आचेवर 10 ते 15 मिनिटांमध्ये हा रवा भाजून होतो. पांढरा रवा असेल तर 5 ते 10 मिनिटांमध्ये तो भाजून तयार होतो. तर सोनेरी रंगावरती हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर त्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेत आहे. तुम्हाला फक्त दूध घालायचं असेल तर तसंही करू शकता, हे जास्त सोयीचं आहे. तर आता आपण हे मिश्रण आपल्या भाजलेल्या रव्यामध्ये घालायचं आहे. थोडंसं मिक्स करून लगेचच आपण यावरती आता झाकण घालणार आहोत. झाकण लावून मस्त 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता 5 ते 10 मिनिटांमध्येच रवा किती छान उमलून आलेला आहे. दूध आणि पाणी कमी घातल्यामुळे शिरा थोडा खाली करपू शकतो, त्यामुळे याला थोडं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपण तयार केलेला आंब्याचा पल्प आपण घालणार आहोत. हा शिरा दिसायलाच इतका सुंदर दिसतो ना पल्प घातल्यानंतर, की खाण्याचा मोहच आवरत नाही. तर हा पल्प पूर्ण शिऱ्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचा आहे. शिरा तर छान मिक्स करून घेतलेला आहे. तर यामध्ये आता आपण छान सोनेरी रंगावर भाजलेले ड्रायनट्स घालूयात आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. तुमचा आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गोडाचं प्रमाण ॲडजस्ट करा. तुम्हाला जर शिरा जास्त गोड आवडत असेल तर 1 वाटीही घालू शकता. थोडा वेळ झाकण लावून शिजवून घेऊया. यानंतर आपण यामध्ये थोडीशी वेलची पूड घालणार आहोत. वेलची पूड ऑप्शनल आहे, घातली नाही तरीही चालेल. आणि चवीनुसार थोडंसं मीठ. साखर घालताना नेहमी लक्षात ठेवा, साखर नेहमी शेवटी घालायची. साधा रवा वापरला तर पाणी घालण्याची गरज नाही आहे, पण मी येथे केसरी रवा घातलेला आहे, तो थोडा जाडसर असतो, त्यामुळे थोडंसं गरम पाणी मी घातलेलं आहे. आणि छान मिक्स करून झाकण लावून 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनिटांनंतर तुमचा वाफाळलेला शिरा खाण्यासाठी एकदम रेडी आहे. तर प्रो टिप लक्षात आहेत ना? आंब्याची निवड करताना पिकलेला गोड आंबा निवडा. रवा गोल्डन होईपर्यंत भाजायचा आहे. गरज पडल्यास गरम पाणी घाला आणि साखर नेहमी शेवटी घाला. अशा प्रो टिप्ससह आपला वाफाळलेला आंब्याचा शिरा एकदम खाण्यासाठी तयार आहे. वाह, काय छान लुसलुशीत शिरा बनलाय. तर मी तर सर्व करत आहे. तुम्हीही आजच नक्की बनवून पहा.
रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि आमच्या टेस्ट ऑफ फॅमिलीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायचं राहिलं असेल तर लाईक करून घ्या. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल आभारी आहे.